ऊसाच्या गाळप हंगामात ऊसाचं उत्पन्न घटले असताना साखर उतारातही घटल्याचं निदर्शनास येत आहे। ऊस घटतो तेव्हा उतारा वाढतो, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हिशोबात तयार झालेली साखर हिशोबात धरली नसून उतारा चोरल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत केलाय। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे तुकडे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने तो निर्णय रद्द केला असल्याचंही त्यांनी सांगितलं। राजू शेट्टी म्हणाले, मागील वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे ऊसाच्या उत्पन्नात घट झाली, त्यामुळे ऊसाचं उत्पन्न घटलं असताना साखर उताराही घटल्याचं निदर्शनास येते। साखर कारखाने बंद होत असताना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी उतार्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे। तयार झालेली साखर हिशोबात दाखवलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या साखरेवर कारखानदारांनी दरोडा टाकल्याचं स्पष्ट दिसून येते। या विरोधात ही संघटना आवाज उठवणार आहे। केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा राज्य सरकारला बदलता येत नाही, परंतु तत्कालीन महाविकास आघाडीने कायद्यात बदल केला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता। राज्यातील सर्व पक्षातील कारखानदारांनी मिळून केलेल्या षडयंत्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमधून न्याय मिळवीत आज कारखानदारांच्या चारी मुंड्या चित करण्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यश आल्याचं त्यांनी सांगितलं। अतिशय दुर्दैवाची ही घटना आहे आणि भावनिक मुद्दे हातात घेऊन लोकांची डोकी भडकवायची, त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवायचं आणि जे मूलभूत प्रश्न आहेत, मूळ प्रश्न आहेत, ज्याच्यावर तुमचं आमचं जीवन मरण अवलंबून आहे, त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करायचा आणि जनतेला दिशाभूल करायला लावायचं, असा हा एकूण प्रकार आहे। आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी वाईट आहे, गेल्या 5 वर्षामध्ये देशातील एकूण शेतीकालचं क्षेत्र 6,42,000 हेक्टरनं कमी झालं आणि महाराष्ट्रातलं गेल्या 5 वर्षातलं शेतीकालचं घटलेलं क्षेत्र 3,24,000 इतकं हेक्टर घटलेलं आहे। म्हणजे देशातल्या एकूण शेतीकालच्या घटलेल्या क्षेत्राचे निम्म महाराष्ट्रातलं घटलेलं आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहे, याचं गांभीर्य राज्यकर्त्यांना नाही। खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी सन्मान म्हणून देण्याची आता वेळ आलेली आहे। लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना।